आपल्या वडिलांकडनं मिळालेला परंपरेचा समृद्ध वारसा, त्यांचं ऐश्वर आणि आपल्या कलात्मक सौंदर्यानं भर घालणारी काही कुटुंब असतात. त्याचपैकी मुलुंड पूर्व उपनगरातील हे मनोहरवाडीतील दिवेकरांचं घर. दिवेकरांचा हा मुलुंडमधील वाड्यातील खास आपण टूर एक करतोय. आणि दिवेकरांचं हे घर कलात्मक हिरव्या सृष्टीने तर बहरलेलंच आहे, पण विशेष म्हणजे आजच्या ह्या स्टीलच्या जमान्यामध्ये तांब्या पितळ्यांची पारंपरिक कला वैभव आजही त्यांनी जपलं आहे. आणि आज आपण हे घर कलात्मकतेने कसं सजलंय हे पाहणार आहोत आजच्या विशेष भागातनं. नमस्कार, मी योगेश कोळीने, आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. नमस्कार. या या योगेश दादा, तुमचीच वाट बघत होतो. या या धनंजय, मी ही बदललेली अरेंजमेंट जरा वेगळी केली बघ या वेळेला. हो, तुला आवडतेय का? काहीतरी वेगळं दिसतंय का तुला? तुझी ही म्हणजे त्याच्यातलं एक कौशल्य आहे तुझं, की भांडी घासून झाल्यावरती तुला प्रत्येक वेळेला ती लावताना त्यातला काहीतरी वेगळेपणा तू त्याला आणतेस. आणि तो वेगळेपणा फार महत्वाचा असतो. ती मांडल्यावरती ती त्यांना त्या पद्धतीने ठेवली की त्यांचा गेटअप येतो. ती फार सुंदर मांडली आहे या वेळेला. मांडल्यानंतर थोडी टुकीने दिसावी, हा, म्हणजे प्रत्येक भांड असं आपलं सौंदर्य आणखीन वृद्धिंगत करते असं वाटावं. बरोबर. अशा पद्धतीने मी ती अरेंजमेंट करत असते बघ. बघ आता गंमत, असं घासता घासता लक्षात येतं प्रत्येक वेळेला वेगळं. तर इथे तू बघतोस का ते, ही गंगा जमुना, हो हो ही सगळी पाण्याची आपणच गोळा केली आहे, हो, पण असं लक्षात येत नाही. अशी अरेंज केल्यानंतर लक्षात येतं की हे गंगा जमुना म्हणतात. आणि तांबा आणि पितळ, तांब पितळ एकत्र. तर ते मला इतकं गंमत वाटली ना, की गंगा जमुना दोन्ही नद्यांचा संगम आहे, दोन्ही पवित्र नद्या. आणि इथे हे मांडताना सुद्धा तू काही तांब्याची भांडी मांडली आहेस, काही पितळ्याची मांडली आहेस. हो, आता हे करतानाच तुझ्या हे लक्षात आलं की बाबा हा जुन्या पद्धतीचा जो गडू आहे पाण्याचा, त्याच्यामध्ये एक पट्टी त्यांनी तांब्याची दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो पाण्याचा अंश यावा, पाण्याच्या अंशामध्ये पितळ आणि तांबा एकत्र याचा अंश यावा म्हणून त्यांनी त्या पद्धतीनेच त्याचं भांड्याचा बनवलेली भांडी आहे. मला हे वाटतं जुन्या कारागिरांचं कौशल्य आहे की त्याच्यामध्ये ते एवढ्या बारकाव्याने बघत असतात. मला तर कधी कधी असं वाटतं ना, की जी पंचधातूची म्हणायचे ना, हो, तेव्हा या गंगा जमुनामध्ये ती एखादी पांढरी सरस्वती चांदीची पट्टी असावी. कारण हा जो आहे ना, याचा हा कासा आहे. हो का. पण ते आपण जेव्हा जुन्या बाजारात घेतो तेव्हा आपल्याला ते सांगतात की याच्यामध्ये थोडा तुम्हाला चांदीचा अंश हा नक्की सापडला. म्हणजे ते जर विघटन केलं, धातू वेगळे केले, तर ते आपल्याला लक्षात येईल की हे असं असू शकतं म्हणून. आणि हे इकडे सगळे बघ थोडेसे दिवे. मग हा जरा छान एक आशीर्वाद देणारा आपला नेहमीचा वरदहस्त ज्याचा असतो तो गणपती जरा वेगळा आहे. बाप्पा मोरया. बाप्पा मोरया आहे. हे बघ, हे मुद्दाम ना त्या गुरुजींनी पूजा करताना त्या ह्याला गंगाच्या, यमुनेच्या, गोदावरीच्या असं म्हणून ते जे पवित्र केलं होतं, त्याचे धागे मी तसेच ठेवलेत बांधलेले. ते खूप वेगळे आणि छान, ते फार पटापट बांधतात. पण हे कौशल्य आहे त्या गुरुजींचं खूप छान, म्हणून मला ते काढावेच नाही वाटले. आणि मध्ये मध्ये आपली अर्धिंग माती, त्याच्यावरती मंडला आर्टवालं केलेलं पेंटिंग. आणि तुला या कमानी ज्या मिळाल्या आहेत त्या पण त्या पद्धतीच्याच आहेत, म्हणजे राजस्थानी झरोका म्हणतो आपण तसा तो झरोका आहे. आणि इथे सुद्धा त्याच प्रकारे ही मांडणी तू करतेस लगेच त्याच्यामध्ये. हा, ते राजस्थान हा एक ना मुक्त हस्ते उधळण केलेला वेगळा आपल्या ह्याच्यातला एक राज्य आहे. तर तिथे असं सगळं मुक्त आहे. त्याचं ते वाळवंट आहे म्हणून ती लोक जास्त मुक्त आहेत का, असं विस्तीर्ण सौंदर्य आहे भौगोलिक म्हणून मुक्त आहेत माहिती नाही. पण कारागिरी जी तू बघशील तर ती राजस्थानची कारागिरी जी आहे ती, त्याच्यानंतर इकडे तुझी उत्तर प्रदेश मधली कारागिरी, सुंदर कारागिरी. हे बघ, इकडे पण मी वेगळं केलंय बघ. जेवढं जेवढं करता येईल ना तेवढी यावेळेच्या डेकोरेशनची थीमच गंगा जमुना ठेवली होती. जे काय असेल आता इथे बघ, ही या दोन्ही एक हँडमेड पणती आणि ही पण एक हँडमेड, पण दोन्हीचे घाट वेगळे. बरोबर. याला मध्ये एक छोटस हे दिलेलं, याला हे छोटस दिलेलं. आणि यांच्याशी मातीची स्पर्धा त्याच रंगाची, कारण ही टेराकोटा आहे. टेराकोटा असल्यामुळे ती तांब्याच्या रंगाची दिसते, त्यामुळे ती खूप गंमत वाटते मला. पण कसं
हे आपण जमवताना सुद्धा असं त्या पद्धतीचे 2 घ्यायचे असं किंवा विचारांनी कधीच नव्हतं घेतलं, नाही पण तरी सुद्धा ते तसं झालं आणि ते तुला आता मांडणी करताना फार उपयोगी पडतंय खूप उपयोगी पडतंय. की एकच नाही घेतलेलं कुठच्या गोष्टीचं, 2 आहेत. समयात अनेक आहेत आणि हो. दिवे जे आहेत ते पण अनेक आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जमलेले आहेत. या दिव्यांच्या ह्याला तर तुला माहितीये की नाही, ह्याला लोकांनी का आपल्याला ह्याची एक अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे तुमच्या घरामध्ये 3 देवघर आहेत. म्हटलं कशी? तर एक स्वयंपाकघरात आहे, एक इथे आहे आणि हे दिव्यांचं देवघर. म्हटलं हो, दिव्यांचं देवघर ही मला खूप आवडली त्यांची दिलेली उपमा. त्यामुळे ते मस्तच वाटतंय. आणि आपलं आडनाव पण दिवेकर आहे ना, त्यामुळे दिवे पाहिजेच. हा, फक्त एवढेच नाही तर आपल्याकडे काचेचे पण खूप दिवे आहेत. हा, मग इथे पण हे नवीन रिंग शाईन. छान आहे. हे बघ, कालच माझं झालेलं फेलिसिटेशन तू आला होतास की हस्तकलाच्या, म्हणजे हस्तकला लाईव्ह ठाणे वैभव मध्ये मुलाखत घेतली होती. त्याचा जंगी सोहळा झाला होता काल. चांगला झाला सोहळा आणि खूप छान झाला, खूप छान झाला. त्यामुळे असं काहीतरी आल्यानंतर असं छान वाटतं की एक असा आनंद घन बरसून गेला, आपल्या याची कोणीतरी दखल घेतली, हे फार छान वाटलं. तसं इथे पण बघ, सगळं गंगाजमुना केलंय. आणि हे करताना मला असं जाणवलं की असं एकच नाही आपण गोळा केलेलं, ते होत गेलं, नकळत सारे घडले असं येते. आणि हे घड्याळ सुद्धा लहानपण आपलं आठवतं. या घड्याळ, हो हो, या घड्याळाच्या गजरावरतीच आपण उठायचो हो. आणि मग शाळेला जायचो. या गजरावरती उठायचो. मग नाना एक म्हण म्हणायचे, लवकर निजे लवकर उठे, या ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे भेटे, काहीही म्हणायचे. आणि आज फादर्स डे आहे, त्याच्यामुळे हे आपल्या नानांचंच घड्याळ आहे. फेवर लुबा ना, फेवर लुबा कंपनी. येस, कुकू क्लॉक असं आधी त्याचं नाव होतं, मग फेवर लुबा झालं असं नाना सांगतात. मग हे सगळे शाळेचे सगळे छोटेसे कडीचे डबे, या इकडच्या सगळ्या ही पंचगौरीचे पाळणे. ते माहितीये का तुला काय आहे ह्याच्या खालचं? कुठे? हा, थांब दाखवते ना तुला. हे तर धान्य आहे, हे तर माहितीये तुला, धान. हे काय आहे माहितीये की नाही? नाही, घेताना आपण घेतलं होतं पण मला त्याचं आता आठवत नाहीये की घेतलेलं नाहीये. नाहीये. हे एकाने फेकून दिलेलं आहे, ते मी वर आणलं. बर. तो लाकडी फ्लावर पॉट म्हणून आणलाय, पण ते तबल्याचं खोड आहे. पण त्याच्यावर तबला नाही घडलेला, मग ते व्हायचंय. पण एवढं लहान कसं? छोटा, त्याचं काळी 1 काळी 2. ओके. हे आज मी तुला सांगते, कारण आज वर्ल्ड म्युझिक डे. ओके. आज 21 तारीख आहे ना, फादर्स डे पण आहे. आज फादर्स डे, वर्ल्ड म्युझिक डे आणि भौगोलिक दृष्ट्या आज सगळ्यात मोठा दिवस. आणि आता सगळ्यांना ज्यांनी वेड केलंय तो योग दिवस पण आज आहे. योगा डे म्हणू नका, कारण योगा डे हा एकच दिवस सेलिब्रेशन असतो, पण योग हा नेहमी यावा, रोज यावा, म्हणून छान योग दिवस येतो. इकडे पण सगळे आपले गणपती बाप्पा आहेत. हे माझे आणि आईचं प्रेम आहे, ते कलेक्शन दिसतंय तुला इथे, तो संग्रह झालाय. मग वेगवेगळे गणपती जसे मोहून टाकतात तसा भगवान श्रीकृष्ण मोहून टाकतो, शिव शंकर मोहून टाकतो, सरस्वती आहेत, सगळे देव असे गुण्या गोविंदानी आपल्या घरी राहतात. ते छान वाटतं की या आशीर्वादाने तो सगळ्या गोष्टी चालतात. ते आहेत म्हणून हे सगळं जमत जातं. पण मग ही एक खिडकीची काहीतरी गंमत आहे ना. हा, ही खिडकी जी आहे ती तुम्हाला सांगतो याच्याबद्दल की पूर्वी सरस्वतीबाई आपटे, माझी आजी आणि डॉक्टर मनोहर यांच्याकडे मी राहिलो, तर आम्ही तेव्हा रंग घराला जो लावला जायचा तो आम्हीच लावायचो. आणि आता जे डिस्टेंपर वगैरे येतात तसा काही रंगाचे प्रकार नव्हते, तर साधा चुना आणला जायचा, तो भिजवला जायचा चुना, त्याच्यासाठी पिवळी माती मिळायची, ती माती पण आणली जायची आणि मग ती माती पाणी चुना मिक्स केला जायचा आणि दुसऱ्या दिवशी मग तो गाळून त्याचा आम्ही भिंतींना रंग लावायचो. तू लावायचा? हो, आजी बरोबर. हा, आमच्याकडे शिड्या पण होत्या छोट्या छोट्या चढण्यासाठी, पण तो सगळं हॉल आणि अख्खं घरच रंगवणं हे एक आमचं उन्हाळ्याच्या सुट्टीतलं कामच असायचं. आणि त्याच्यामध्ये तुला सांगतो, ही जी खिडकी आहे आता तुला दिसते, ही खिडकीतला जो रंग आहे तेव्हा ऑइल पेंट फार कमी मिळायचा, पण तो त्या खिडकीला जो तुला आता करड्या रंगाचा किंवा जो डार्क ग्रे दिसतोय, तो मी आणि आजीनी जवळजवळ 40 वर्षापूर्वी लावलेला रंग आहे. आणि ह्याच्या पुढे कपाट होतं. आता हे तुला फ्रेम दिसेल की या फ्रेम वरती तुला लक्षात येईल की कपाट होतं. मग ते कपाटाचे दरवाजे जे होते ते खराब झाले होते,
बर. म्हणून जेव्हा आपण उघडलं तेव्हा मला आतमध्ये आठवलं की अरे आत खिडकी आहे आणि खिडकीला, कारण हे जे घर बांधलेलं आहे ते काय म्हणतात लोड बेरिंग Load म्हणतो bearing. आपण, तसं हा. आहे. त्यामुळे भिंतींचा जाडी जी आहे ती खूप आहे. 14 इंची 2 विटेची 2 बांधकाम. विटेची बांधकाम आणि त्यामुळे आतमध्ये कपाट सहज गत्या होत असेल. होत असेल. इव्हन आपल्या आतल्या खोलीमध्ये भिंतीतली सुद्धा कपाट. भिंतीतली कपाट आहेत. आणि तसं हे झालं आणि मग उघडल्यावर लक्षात आलं अरे हे तर आजीने आणि मी रंगवलेली. बघ मग आता. मला वाटलं की एक अशी कल्पना आली की घर हल्ली लोक खूप मॉडर्न करतात. मॉडर्न आवड असते प्रत्येकाची ज्याची त्याची, पण त्या आवडीमध्ये एक कोपरा तरी आपल्या घरातला संस्कृती म्हणून जपावा, की ज्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांची, आजी आजोबांचे ज्या वस्तू असतील त्या ठेवाव्यात. मग संस्कृती सौरभ असं मी नाव देते, कारण हो. तीच दरवळत राहते शेवटी. म्हणून माई बघ ही सजवताना सुद्धा सगळ्या तो ठकी, सगळ्या भज्जी आहेत. मृगांक ज्याने खेळायचा ती ठकीची बाहुली आहे. 5 एकात एक बाहुल्या असतात बाहुल्या आहेत. ती. आणि या इकडे असे काय छोटे हो. खेळण्याचे सगळे, माझी बाहुली आहे, ती लगोरी आहे, असं म्हणजे काय हे काय जमत पितळ्याचे राहिले. जे डबे होते ह्याच्यामध्ये कित्येक वेळा आजी ते दर दिवाळी किंवा हे तर आठवड्यालाच जवळजवळ घासले जायचे आणि ते घासून दरवेळेला लख करून ठेवले जायचे घरामध्ये वापरात सुद्धा. आणि त्यामुळे त्या डब्यांना हात लावला तरी मला आजीची आठवण येते. हे मी मामीच्या खनपटीला बसले होते, घर आजोळ माझं, हो आजोळ की बोरिवलीला. बोरिवली, बोरिवली. की मामी अक्काकडे ना पितळी मोदक पात्र आहे. मी म्हणले तुला काही कसं आठवतं का, पितळी कधी असतं का मोदक पात्र? म्हटलं अगं बघ ना जरा, आहे 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 बरोबर. असं आहे करेपर्यंत तू ना मुरुडला जाऊन हे सिग्नेचर म्हणून म्हणाला एकतरी द्या. हो, एक मोदक पात्र. आणि त्याच्यानंतर हे एक माझा इथला दुकानदार आहे ज्याला माहितीये की ही सगळ्या वस्तू घेतात जुन्या बाजारातल्या, आपण जमव. त्यांनी हे दिलं. आणि नंतर मिलिंदनी फोन केला, म्हणाला हो. तू म्हणालीस ते बरोबर होतं ग, हो आहे बघ मोदक पात्र आहे ते घेऊन जातो. हो बरोबर. सो हे ह्याच्यात अनेक वेळा माझ्या मते दिंड झाली असतील, मोदक झाले असतील आणि काय काय उकड्याचे निवगऱ्या झाले असतील, हे हो. सगळं आत्तानी केलेलं आहे, त्याच्यानंतर मामीनी केलेलं आहे आणि मग आईनी पण केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2 पिढ्या. हा म्हणजे हो. याच्यात 3 पिढ्यांनी सुखानी हो. नांदून आपल्याला पक्वान्न खायला घातलेली आहे. खायला. त्यामुळे ते तिथे असणं हे फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि हा जो मिळाला डब्बा, ते उघडून दाखव ना मला जरा. हे हा. दाखवते. त्याला काय ते उघडण्याची पण टेक्निक आहे बाबा. हो. असं फसफस लावलं की डाग येतात. हा. हा, बघा. ही पितळी आतमध्ये जाळी. जाळी आहे. पितळी मोदक पात्र ना थोडस रेअर असतं. हो तांब्यात बनतं, खरंय. जसं आता पितळी गंगा ते एक मी शोधते, कारण माझ्याकडे खेळण्यांमधलं आहे. पण ह्याला सुद्धा मग तेव्हा कलई लावली जायची. आतल्या चाळणीला लावली जायची, हा आतल्या त्याला चाळणी. काही गरजच गरज नसायची. कारण हे बघ ना, हे लख आहे हो. पितळ. कारण कलईवाले तेव्हा आपल्या दरवाजावर येत असत, यायचे. आरोळी ठोकत असत. कलईवाले. कलईवाल्यांचं एकमेव गाणं आहे की, कुठचं? लावा भांड्याना कलई ग लावा, जयवंत कुलकर्णीने गायलेले, लावा भांड्याना कलई. क्या बात आहे. एकच ते असं त्यांचं असं छान आहे, म्हणजे त्या प्रोफेशन हो. वरचं गाणं मी म्हणते. हा तुला माहितीये ना, तू मला सांगितलं होतं हो. हे काय आहे, विचारलं होतं मी. हे अगदी युनिक आहे. म्हणजे हे आपण हे खूप आता वेळा कोडं घातलंय कोणाकडे लोकांना, सापडणार नाही आणि असणारही पण नाही. हा आजोबा डॉक्टर मनोहर. MD-PhD डॉक्टर हा. मनोहर त्यांची लॅब होती, त्यांचा हा इंजेक्शनचा स्टरलायझेशनचा डब्बा आहे. हो. तर तो आहे तेव्हा त्याला. डिस्पोजेबल सिरिंज नव्हत्या ना, हा. इंजेक्शन तो स्टरलाइज अशा करून ते पद्धतीने- घेऊन जात होत. इथनं वाफ काढायची, मगच डबा उघडायचा, नाही तर उघडा. वाफ हातावर येईल. हो त्यामुळे ते मेकॅनिझम माझ्या मते अण्णांनी वापरले, म्हणजे आता हो, हा डबा अण्णांनी. 150 वर्ष जुना. सर सर. आणि हे कशाच आहे, याला ते प्लेटिंग केलेलं होतं. हो मला आठवत आहे, आमचे पण डॉक्टरांच्याकडे असा कधीतरी पाहिला होता डबा, काही आठवत नाही आता. आणि हा सगळा बतकुल्यांचा संसार आहे आपला. सगळे प्राणी मात्र इथे सुखाने राहतात, पण हे सगळे प्राण्यांमध्ये हा जो मोर आहे हा पानाचा डबा आहे, वा. आणि ते बदक आहे तेही पानाचाच डबा आहे. हो थांब, असं सांगून कळणार नाही कोणाला. हो का, असं म्हणतील लोक. हा उघड ना पानाचा डबा तुला. अरे उघड. मला नाही माहिती, कसा माहिती नाही. हो काहीतरी. अरे लकडी शिवाय मकडी वळत नाही. आता पण बंद आहे, मग या त्याची बात आहे. चोच इकडे आण तरी नाही. हे मेकॅनिझम, वा. हे खरं मेकॅनिझम.
म्हणजे पान खाणं हे बदकालाही आवडत नाही, त्यांनी मान फिरवली तिथे. वरती तिथे आणि चुना ठेवायला इथे चुना आणि हे आतमध्ये आतमधले सगळे खण. खण आणि सर्वात शेवटी खाली पानं. पानं. तुला माहितीये ना हा याच्यात आपल्या सुपारी, कात, हा, बडीशोप. हे आपले एक अतिशय स्नेही पेक्षा मी असं म्हणते की ते धीरच आहेत माझे. सुहास कुलकर्णीने दिलेला आहे हा. सुहासनी दिलंय. हा, सगळं बघितलं आणि म्हणाला वहिनी माझ्याकडचं जे आहे ते तुमच्याकडे खूप छान राहील, आणि असं म्हणून तो 2-3 पोती घेऊन आला होता. ते मला अजूनही आठवत आहे. असं काय 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 गंमतदार आहे. हा मोर जो आहे हा पण पानाचा डबा आहे. हा सरला मावशीने दिलाय. हो. त्याच्या पोटात इकडे सगळा काच चुना आणि आणि इथे पानं त्याच्या हो, पिसाऱ्यात पिसाऱ्यात पानं. वा, हा बघ. कोण बनवणार आता ही? या गोष्टी बनवल्याच जाणार नाही लोकांना. म्हणजे मी तरी कुठे एक्झिबिशन मध्ये बघितलं नाही नाही असं काही. पाहिजे. ते माझ्या मते ते आणि हल्ली ते बनवणारे कारागीरच आता नाही राहिल्या, ती कलाही राहिली नाही. हल्ली बरेच साडीवाले करतात ना, 1 वुमन 1 साडी. हो. तसं माझ्या मते 1 हाऊस 1 पीस बनती. असं असेल पूर्वीच का माहिती नाही बाबा. असो, आता हा आपल्याला खेकडा सुद्धा मिळालेला आहे. सगळ्या ह्याच्यातलं त्याच्यावरचं पोट नाहीये, पण ठीक आहे, खेकडा आहे. ही कच्छवाली बैलगाडी मिळाली आहे. हम्म. खूप काय काय मिळालंय. शंख अडणी मधला मोठाही मिळालाय. हे एकच भांड असं का ठेवलेलं आपण सांगू, आठवतंय तुला? ही ना, हा. ही माझी वुमन्स डे ची भेट आहे. हा, आणि हे खरं खरं अँटिक म्हणून तू एकच मला घासायची परवानगी दिलेलीच नाहीये. अगदी. कारण याच्यावरती सगळी जी आर्ट आहे, त्याला जर तू लाईट टाकलास तर तुला कळेल, ती सगळी इराणी आणि पर्शियन त्याच्यावर एक कथा आहे, जी बरेच वेळा त्यांच्या आपल्याला कार्पेट्स मध्ये दिसते, विविंगची, हो. त्यांच्या पेंटिंग्स मध्ये दिसते. ते हे आहे. ते मी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरला घेतलं होतं. येस, नाही, तिथे आमचं फिलॅटेलिक जे एक्झिबिशन एक्झिबिशन. होतं त्याच्यामध्ये गेलेलं, तिथे एकाकडे होतं. ही इकडची सगळी आपली बाकीच्या सगळ्या वस्तू छान छान. पण आपल्याकडे ना ओव्हरऑल मी बघितलं तर आपल्याला बदकांवरचं प्रेम खूप आहे. जास्त आहे. मातीत पण बदक आहेत, पितळेत पण बदक आहेत, लाकडात पण बदक आहेत आपल्याकडे. हो. आणि एक बदक्याचा ते ट्रे पण आहे दुसरा. आणि त्याच्या खालोखाल तुझ्या आवडीने प्यायचाच त्या चहाचा संसार नाव दिलंय मी आता. संसार खरं. ही इथेही पण किटली आहे. हा, ही चहाची. चहाची किटली आहे. इथून सुरुवात होते. चुलीवर बरोबर. आधण होतं पूर्वी. हो. आणि आणखीन असं कोणाकडे नसेल असं युनिक एक तांब्याचं आप्पे पात्र आहे बघ. हो, आपले पात्र. वा. हे हम्म. आपली बहीण, मानलेली बहीण नाही, सखीच म्हण, हो. डॉक्टर साठे त्यांनी दिलेलं आहे. रुक्मिणी. फिजिओथेरपिस्ट रुक्मिणी साठे, तिच्या आजीचं आहे. तिच्या आधी. आणि ही आहे ही आपल्या समोरच्या प्रभूंनी कारवार स्टाईल त्याची झाकणी बरं. वरची. ही नव्हती याच्यावरची, ही मी केलंय मिक्स अँड मॅच. जमाना मिक्स अँड मॅचचा तर काहीतरी भांड लागलं, बसलं. ही आर्ट कुठचं आहे हे दाखव. हे बस्तर आर्ट आहे ना? बस्तर आर्ट. हा. कारण त्याच्यात युनिक असं आहे की ते सगळं पितळेच्या थ्रेड वर्कनी बनतं. ओके. आता तुला जर बघायचं असेल ना, तर तू आत्ताच मी जुन्या ह्याच्यातनं काय आणलंय बघ. ही ना एक आदिवासी चेहरा आहे. हो. तो मी घेतला तेव्हा तुला फार आवडला नव्हता, पण त्याच्यावरचं डिटेलिंग आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव, हा जो काय तो आलाय ना, त्यांचा असा विद्धच चेहरा असतो. म्हणजे सगळं आहे पण काहीच नाही, असे भाव अगदी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर. अगदी बरोबर. माहिती नाही का, आपण वनवासी कल्याण आश्रमाचं नानांच्या बरोबर ऐकताना, काम हो. करताना असं वाटायचं. आणि जे जे आहे त्याच्यातच ते डेकोरेशन करतात, पिसच लावतात, पानच लावतात, असं सगळं करून ते आनंदी राहण्याचा खूप प्रयत्न करतात. नाही, असतात ते आनंदी, हा. कारण ते निसर्गाच्या जवळ राहतात. असतात, बरोबर आहे. मनात ना ते आनंदी असतात. त्यांना काही त्याचं क्षम्य नसतं. आपल्याला वाटतं की ते गरीब आहेत किंवा त्यांना काही क्लेश ते आहे. गरीब नाहीये, हा, पण पण त्यांना तो त्यांच्या जो डोळ्यात- निसर्गामध्ये हा. त्यांना तो आनंद मिळत असतो. हा. आपल्याला ते दिसत नाही, ते त्यांना पण दिसत. तरी ती स्त्री जी असते ना, ती कामाच्या ओझ्याने खूप दबलेली असते. कामाच्या ओझ्याने पेक्षाही त्या व्यसनग्रस्त लोकांच्यामुळे त्यांचे त्रास वाढतात. तेच मला म्हणायचंय, म्हणून त्यांचे असे चेहरे आहे. पण ते भाव खूप आवडले मला. आणि इकडे बघ, त्या चहाच्या मैफिलीमध्ये खान पान और गान म्हणून ते तानपुरा आणि वीणा आणि तबला पेटी ठेवली आहे. परत ती पण तिथे फायबर मधली आहे, लाकडामधली आहे आपल्याकडे. Yes. आणि ही पण आहे, आणि खऱ्या तर आहेतच हो. तबला आणि पेटी.
विवेकरांच्या सरस्वती इमारतीच्या मध्ये नारळाची झाडं, केळींची झाडं, सुपारींची झाडं, अशोका, कांचन, आष्टा, आंबा, रायभवळा, अनंत मोगरा, चाफा, लालजाम, अंजीर, गुळवेळा अशा विविध प्रकारच्या वृक्षवल्लींची फुलं झाडं आहेत. या सर्वांमुळे जणू या इमारतीला एक हिरवा शालू परिधान केल्याचं भासतं. वृक्षवल्ली फुलझाडांना 12ही महिने पाणी मिळावं म्हणून सरस्वती सदनामध्ये शेकडो वर्षांची विहीर देखील आहे. त्या भांड्याचं हे मीरा आत्याकडचं, हो. त्याचं नावच शकुंतला भांड आहे. वा. त्यामध्ये मी एक कथा वाचली होती, शकुंतला भांडच काम. तुला बरं लक्षात राहतं प्रत्येक भांड कोणी दिलंय, काय दिलंय, मी विसरलो. मला आता आठवत नाही का. ही पण गागर मीरा आत्याकडची आहे. हा, ते मीरा छोटं त्या म्हणजे मी माझी लक्षात. आईच म्हणा, हा. ती अगदी क्लोज टू मी. हा डब्बा परत माझ्या मामीचा, म्हणजे अक्काने तिला ह्याच्यात मोती भरून दिलेले. वा. त्यामुळे हा तो डब्बा असं प्रेम आहे. त्याच्यासारखाच मिळता जुळता इकडे एक नक्षीदार डबा आहे, आणि हा डबा तुला खूप आवडला होता, हो. कारण त्याचं वजनच खूप आहे. वजनच कसं काय म्हणजे. वा. माहित नाही, पण इथे अजून एक गंमतदार आहे वजनदार. ते म्हणजे जसं तांब्याचं आप्पेपात्र पाहिलं ना, तसं हे पितळ आप्पेपात्र आहे बघ. 1.5 किलो वजन आहे. क्या बात आहे. धरा हातात हो. पडलं तर पायावरती. आ, सुंदर आहे. कधीतरी कर याच्यात आप्पे. करूया. आणि जरा मोठे आहेत माहिती, तेव्हा लोकांना आप्पे पण मोठे लागायचे. ही बघ सगळी आपली ही साऊथ घाट ह्याच्यात पण बघ तांब्याचा अंश आहे, त्यामुळे ते घासल्यावरती लक्षात येतं की त्यात तांबा आहे म्हणून. हो, हे आपल्या कॅन्डल वेगवेगळं करत राहिलो आपण. ही सगळी कळशी, घागर, त्याच्यात सुद्धा वेगवेगळे घाट बना किती दिलेले आहेत त्यांनी. खूप वेगळे. म्हणजे त्याचा वापर पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी होत असणार. हो. काही दुधाच्या घागरी, काही पाण्याच्या, काही इतर गोष्टी ठेवण्याच्या. नाही, आता हे जसं आहे ते माझ्या मते धान्य भरून ठेवण्याची भांडी असतात तसं वाटतं. काही वाटतं, पण तो आता प्लांटर आहे. दुधाचं भांड तू म्हणतोस ना, ती दुधाची टिपिकल ही चरवी. सर काय सुंदर आहे. आणि ते जसा तुझ्या घरी रतीब घालायचा असेल तशा मापाच्या चरव्या असायच्या, त्या चरव्या ठेवून मुळात जायच्या. शब्दच चरवी हा किती मस्त शब्द आहे. चरवी. हा बंब मला आठवतोय. हा बंब आमच्या वापरात होता. हा का? हो हो. म्हणजे गच्चीमध्ये ठेवलेला असायचा आणि त्याच्यातलं गरम पाणी करायचो आम्ही, कारण तेव्हा लाकडं होती, म्हणजे झाडं होती, लाकडं होती, तर खालून त्याला आतमध्ये इथे धूर यायचा वरनं, आणि पाणी इतकं गरम, म्हणजे एक बादली पाणी काढलं की त्याला 4 बादल्या विसण घालायला लागायचं, इतकं कडकडीत पाणी यायचं. पण त्या पाण्यात जर तू आंघोळ केलीस ना, तर तुझ्या अंग, जर तू दिवसभराचे जे श्रम असतात ते लगेच जातात. मी मुरुडला पण गेलो होतो ना, तेव्हा मिलिंदच्या घरी गेलो होतो राहायला, तर त्याच्या आत्याने तिथे त्या चुलीवरती पाणी तापवून दिलं होतं. एका बादलीमध्ये आम्ही 2 बादल्या विसण घालून आंघोळ केल्यावरती दिवसभर आम्ही फोटोग्राफी करायचो. त्यामुळे सगळं अंग पकडलेलं असायचं, तर ते एकदम नाहीसं आणि झोप मस्त लागायची. तेच आता बंब कालबाह्य झालाय असं म्हणतात. हो. त्यामुळे त्याचे मिनिएचर बनत असतील काहीतरी. नाही, पुण्यामध्ये मी एकाने बघितलं होतं, त्यांनी बंबामध्येच इलेक्ट्रिक करंट सोडले होते आणि गरम केलं होतं. पण तेव्हा त्याच्यातलं जे पाण्याने पण मी आंघोळ केली आहे, तर ती मजा नाही आली जी लाकडावरती तापवलेल्या पाण्याने जी येते ती नाही. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी.